So now today we are going to talk about carbon monoxide poisoning. Yes, page number 158, carbon monoxide poisoning after the Bohr effect and then Halden effect. Here we are going to discuss carbon monoxide poisoning, CO poisoning. आता तुम्ही बऱ्याच वेळेस न्यूज मध्ये ऐकलं असेल की आता मागे हॉस्पिटलमध्ये आग लागली आणि मग अशा वेळेस भरपूर लोकांची डेथ होते. So why the death is going to there? Death जी ऑकर होते ती कशामुळे होते? That is carbon monoxide poisoning. So what this concept is there? Carbon monoxide poisoning म्हणजे जर आपण या ठिकाणी आग लागलेली एका ठिकाणी आणि तिथे धुरामुळे मृत्यू होतो किंवा जळत नाही पर्सन तरी सुद्धा मरतो, तर असं का होतं? तर दॅट इज ड्यू टू हिअर वी कॅन से कार्बन मोनॉक्साइड पॉइझनिंग. तर काय कन्सेप्ट आहे हा समजून घेऊ आपण. कार्बन मोनॉक्साइड पॉइझनिंग एक्झॅक्टली. So when we talk about yes, carbon monoxide poisoning, तर understand करा, affinity of hemoglobin for carbon monoxide is about 250 times more than for oxygen. So very important statement आहे. हे स्टेटमेंट परत 2-3दा रीड करा व्यवस्थित. काय म्हणतोय आपण इथे की yes, we are talking about affinity of hemoglobin towards carbon monoxide. बघा आता हा जो हिमोग्लोबिन आहे आपला हिमोग्लोबिन मी तुम्हाला सांगितलं होतं याची सगळ्यात जास्त अफिनिटी कोणासोबत आहे? कार्बन मोनॉक्साइड सोबत. सो कार्बन मोनॉक्साइड सोबत खूप जास्त अफिनिटी आहे आणि हा या ठिकाणी जो कंपाऊंड तयार करणार आहे त्या कंपाऊंडचं नाव काय? दॅट इज कार्बॉक्सी हिमोग्लोबिन है ना. वेन इट गोइंग टू बाइंड विथ हिमोग्लोबिन, कार्बन मोनॉक्साइड बाइंड करतो हिमोग्लोबिनला, तेव्हा तो जो कंपाऊंड तयार करेल त्याचं नाव काय? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. अँड इट इज स्टेबल कंपाऊंड. आता हा स्टेबल कंपाऊंड आहे. आता हा स्टेबल कंपाऊंड आहे म्हणजे हा लवकर रिलीज करणार नाही कोणाला? कार्बॉक्सी हा जो कार्बन मोनॉक्साइड आहे हा रिलीज करणार नाही हिमोग्लोबिन. आपण अंडरस्टँड करू कन्सेप्ट डिटेल मध्ये काय आहे. इथे तुम्हाला एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की कोणाची या ठिकाणी अट्रॅक्शन पॉवर जास्त आहे, अफिनिटी जास्त आहे, लव्हिंग नेचर जास्त आहे. हिमोग्लोबिन जास्त, सगळ्यात जास्त लव या ठिकाणी कोणाला करणार आहे? लव्हिंग नेचर कोणाला आहे? कार्बन मोनॉक्साइड. ऑक्सिजन पेक्षाही जास्त. 2 नंबरला ऑक्सिजन आहे, 3 नंबरला कार्बन डायऑक्साइड आहे, 4 नंबरला हायड्रोजन आहे. सो दीज आर द सर्टन हियर वी कॅन से. पहिला 1 नंबरला कार्बन मोनॉक्साइड आहे, नंतर ऑक्सिजन आहे, नंतर कार्बन डायऑक्साइड आहे, नंतर हायड्रोजन आहे. तर असं 4 जणांसोबत तो बाइंड करतो. पण सगळ्यात जास्त 200-250 पट हे खूप महत्वाची फिगर आहे. 250 टाइम्स मोर अफिनिटी टुवर्ड्स हियर वी कॅन से कार्बन मोनॉक्साइड. हा पॉइंट समजला सगळ्यांना. ऑक्सिजन पेक्षा 250 पट जास्त. In the presence of carbon monoxide, hemoglobin readily combines to form stable compound, which is called as what? Carboxyhemoglobin. So I am going to give here we can say triple start to this name. बरोबर. या स्लाइडवर आपल्याला या ठिकाणी काय समजलं? खूप महत्वाची इन्फॉर्मेशन समजली की हिमोग्लोबिन जेव्हा बाइंड करतो कोणाला? कार्बन मोनॉक्साइडला, तेव्हा तो काय तयार करतो? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. त्या कंपाऊंडचं नाव काय? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. बरोबर. आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलंय. हा कार्बन मोनॉक्साइड आपण म्हणू. कार्बन मोनॉक्साइड फॉर्म्युला CO. आता हा ब्लॅक कार्बन मोनॉक्साइड आहे. आता हा बाइंड झाला कोणाला? हा HB ला. तर हा जो कंपाऊंड आहे याला आपण काय म्हणतो? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. बरोबर. आणि यस, या ठिकाणी इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड जो जर असला या ठिकाणी कार्बन मोनॉक्साइड, तर हिमोग्लोबिन कोणाला कंबाईन करेल? हिमोग्लोबिन कंबाईन करणारे कार्बॉक्सी कार्बन मोनॉक्साइडला, आणि जो कंपाऊंड तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणू? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. आता इथे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन कंबाईन झाला बरोबर कोणासोबत? कार्बन मोनॉक्साइड सोबत. आणि जो कंपाऊंड बनला त्या कंपाऊंडचं नाव काय? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन है ना. एक डायग्राम तुम्हाला अजून समजतं इथे बघा. सो पहिले याच्यावर ऑक्सिजन होतं सगळीकडे. आता ऑक्सिजन निघून गेला, हा ऑक्सिजन निघून गेला, हा ऑक्सिजन निघून गेला, हा ऑक्सिजन निघून गेला, आणि त्याच्याऐवजी कोण बाइंड झाला त्याला? कार्बन मोनॉक्साइड, CO. बरोबर. C म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन सिंगल आहे. आता CO2 नाहीये. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, आणि सिंगल ऑक्सिजन असला म्हणजे कार्बन मोनॉक्साइड. हा कार्बन मोनॉक्साइड आहे. सो कार्बन मोनॉक्साइड या ठिकाणी रिप्लेस करतो. का बरं रिप्लेस करतो? कारण की हिमोग्लोबिनला अफिनिटी जास्त आहे. कोणासोबत अफिनिटी जास्त आहे? तर यस, वी नो दॅट अफिनिटी जास्त आहे कार्बन मोनॉक्साइड. तर या स्लाइडवर आपल्याला काय समजलं की हिमोग्लोबिनची अफिनिटी जास्त आहे कार्बन मोनॉक्साइडला. किती जास्त आहे? 250 पट ऑक्सिजनच्या कम्पेअर मध्ये. म्हणजे आपण आतापर्यंत म्हणत आलो ऑक्सिजनला तो जास्त या ठिकाणी बाइंड करेल ऍज कम्पेअर टू हायड्रोजन, ऍज कम्पेअर टू कार्बन डायऑक्साइड, किंवा मग त्याचं प्रेझेन्स या ठिकाणी जास्त आहे, ज्याचं प्रेशर जास्त आहे, थोडं ड्युएल नेचर आहे. पण हे जरी सगळं असलं तरी अजून एक प्रॉपर्टी काय आहे हिमोग्लोबिनची? त्याची अफिनिटी जास्त आहे. कोणाला जास्त आहे? दॅट इज कार्बन मोनॉक्साइडला. आणि स्टेबल कंपाऊंड तयार करतो तो, आणि स्टेबल कंपाऊंड तयार केल्यामुळे तो लवकर रिलीज करणार नाही. म्हणजे आपल्याला खूप जास्त ऑक्सिजन द्यावं लागेल. म्हणजे त्याला डायरेक्ट व्हेंटिलेशन द्यावं लागेल. व्हेंटिलेशन मधून ऑक्सिजन द्यावं लागेल, तेव्हाच तो या ठिकाणी काय करेल? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन या ठिकाणी रिलीज करेल. अदरवाईज या ठिकाणी तो कार्बन मोनॉक्साइडला रिलीज करणारच.
समजला कन्सेप्ट क्लिअर झाला हा. या स्लाइडवर 2 पॉईंट महत्वाचे समजले आपल्याला. 250 पट जास्त आहे ऑक्सिजनच्या कम्पेअर मध्ये अफिनिटी हिमोग्लोबिनची कार्बन मोनॉक्साईडला. आणि कार्बन मोनॉक्साईडला जेव्हा तो बाइंड करेल तेव्हा कोणता कंपाऊंड तयार होतो? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. नाव विसरू नका. सो ऑक्सिजनला बाइंड झाला म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन आणि कार्बन मोनॉक्साईडला बाइंड झाला म्हणजे कार्बॉक्सी. द हिमोग्लोबिन इज ब्लॉक्ड बाय कार्बन मोनॉक्साईड. आता या ठिकाणी जो स्टेबल कंपाऊंड तयार होणार आहे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, तो स्टेबल कंपाऊंड असल्यामुळे हिमोग्लोबिन कम्प्लिटली ब्लॉक होऊन जाईल. बरोबर, लवकर या ठिकाणी तो सोडणार नाही कोणाला, हिमोग्लोबिनला कायमचा ब्लॉक होऊन जाईल तो कार्बन मोनॉक्साईडने. अँड इट प्रिव्हेंटिंग ऑक्सिजन फ्रॉम बाइंडिंग विथ हिमोग्लोबिन. सो आतापर्यंत काय होतं? ड्युअल नेचर होतं, आपण बघितलं हिमोग्लोबिनचं. जर आपण ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं तर तो ऑक्सिजनला बाइंड व्हायचा, जर CO2 चं प्रमाण वाढवलं तर CO2 ला बाइंड व्हायचा. पण आता जर तो या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईडला एकदा बाइंड झाला तर तो त्याला लवकर रिलीज करणार नाही. ती रिएक्शन इरिव्हर्सिबल नाहीये. बरोबर, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणतोय, खूप जास्त प्रमाण वाढवावं लागेल आपल्याला. वी हॅव टू इन्क्रीज व्हेरी मच मोर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, देन अँड देन इट ओनली गोइंग टू रिलीज इट. अदरवाइज या ठिकाणी तो रिलीजच करणार नाही स्टेबल कंपाऊंड फॉर्म झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन बाइंड होणार नाही. म्हणजे ही खूप धोक्याची घंटा आहे कार्बन मोनॉक्साईड. आणि त्याच्यामुळे सफोकेशनमुळे, बरोबर, पर्सन इट विल गेट डाय. बरोबर, धूर जर असेल, एखाद्या ठिकाणी आग लागली आणि तिथे एखादा पर्सन थांबला आणि कार्बन मोनॉक्साईड त्याच्या शरीरात गेला तर तो बाइंड करेल हिमोग्लोबिनला आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन डेफिशियन्सीमुळे तो पर्सन मरून जाईल. इट विल गोइंग टू डाय. द लेस हिमोग्लोबिन इज अवेलेबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन अवेलेबल राहत नाही ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी. आणि डिप्रॉइंग द सेल्स ऑफ ऑक्सिजन. आणि त्याच्यामुळे सेल्सला ऑक्सिजन भेटत नाही बिचारा सेल्स. सेल म्हणताय आम्ही ऑक्सिजन चाहिए, पर हिमोग्लोबिन आता या ठिकाणी कोणाला बाइंड झालाय? कार्बन मोनॉक्साइड. सो हिमोग्लोबिन मिळेल, मेरे पास नहीं है ऑक्सिजन, मैं कहां से दूं आपको? सो दिस इज कॉल्ड एज व्हाट? कार्बन मोनॉक्साइड पॉइजनिंग. याला आपण काय म्हणतो? कार्बन मोनॉक्साइड पॉइजनिंग. सो अंडरस्टँड करा कन्सेप्ट है ना. कार्बन मोनॉक्साइड पॉइजनिंग म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साइड पॉइजनिंग म्हणजे हिमोग्लोबिन कोणाला या ठिकाणी बाइंड झालेला आहे, तो बाइंड झालेला आहे या ठिकाणी. यस, हियर वी कॅन से इट विल गेट बाइंड टू दी कार्बन मोनॉक्साइड. आणि कार्बन मोनॉक्साइडला बाइंड झाल्यामुळे तो स्टेबल कंपाऊंड तयार करेल, आणि स्टेबल कंपाऊंड तयार केल्यामुळे कार्बन मोनॉक्साइड पॉइजनिंग होऊन जाईल. तो ऑक्सिजनला बाइंडच करू शकणार नाही. बरोबर, त्याची अफिनिटी खूप जास्त आहे, अट्रॅक्शन जास्त आहे, लव्हिंग नेचर जास्त आहे ना. बरोबर, तर तो या ठिकाणी एकदा बाइंड झाला की लवकर रिलीज करणारच नाही कोणाला? कार्बन मोनॉक्साइड. आणि त्याच्यामुळे त्याचं नेचर थोडस या ठिकाणी डिफिकल्ट होईल. आता एक क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे क्युरिओसिटी बॉक्स मध्ये. वाईल वर्किंग विथ द कार इंजिन मध्ये वर्क करत असताना है ना, जो जॉन नावाचा पर्सन आहे, बरोबर, इन अ क्लोज गॅरेज. आता गॅरेज कसं आहे? क्लोज आहे, कम्प्लिटली क्लोज गॅरेज आहे. आणि तिथे जॉन काय करतोय? कार इंजिन सोबत वर्क करतोय. सडनली फेल्ट डिझी. तर त्याला या ठिकाणी चक्कर आल्यासारखं होईल आणि तो फेंटेड. बरोबर, चक्कर येईल त्याला, है ना. डिझी होईल म्हणजे एक अनकॉन्शियस फिलिंग येईल त्याला, आणि मग तो चक्कर येऊन खाली पडेल. व्हॉट इज द पॉसिबल रिझन? याचं कारण काय? याचं कारण काय? व्हॉट इज द पॉसिबल रिझन? ऑब्विसली, तर त्याचं रिझन काय? या ठिकाणी तुझी का बरं चक्कर येऊन पडेल? तर कारण त्या ठिकाणी त्याला काय झालेलं आहे? कार्बन मोनॉक्साइड पॉइझनिंग. बरोबर, तर त्याला या ठिकाणी काय झालेलं आहे? कार्बन मोनॉक्साइड पॉइझनिंग. त्याने कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार केल्यामुळे आता ऑक्सिजन भेटणार नाही त्याच्या सेल्सला, एनर्जी भेटणार नाही त्याच्या सेल्सला. बरोबर, आणि या ठिकाणी, बरोबर, सो ट्राय टू अंडरस्टँड काय जॉन या ठिकाणी काम करतोय. क्लोज गॅरेज. क्लोज गॅरेज आहे म्हणजे त्याला व्हेंटिलेशन नाहीये. बरोबर, तिथे एअर, हवा खेळती नाहीये, व्हेंटिलेशन नाहीये. इट इज क्लोज गॅरेज आहे. आणि क्लोज गॅरेज असल्यामुळे ऑलरेडी या ठिकाणी गॅसेस कमी, ऑक्सिजन कमी. आणि मग जर कार्बन मोनॉक्साईड असला तिथे, तर मग तो हिमोग्लोबिन त्याच्या बॉडीमध्ये कार्बन मोनॉक्साईड एंटर झाल्यानंतर त्या हिमोग्लोबिन त्याला बाइंड करून टाकेल, आणि मग त्याच्यामुळे त्याला डिझिनेस फेल होईल, आणि तो चक्कर येऊन खाली पडेल. बरोबर, मरू पण शकतो जर ट्रीटमेंट नाही भेटली. सो दिस इज द रिझन. बरोबर, आता येऊ आपण नेक्स्ट पॉइंट वर. कार्बन मोनॉक्साईड पण झाला आपला. O2 ट्रान्सपोर्ट, नंतर कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, हे आपले पॉइंट झाले. बरोबर, आता ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 एक शेवटचा पॉइंट आहे, म्हणजे आपला इंटरनल रेस्पिरेशन कम्प्लीट होऊन जाईल. सो रेस्पिरेशनचे 4 पार्ट होते. सेल्युलर रेस्पिरेशन एक बाकी राहील आपल्याला. 4 पार्ट मध्ये पहिला पार्ट होता ब्रिदिंग, दुसरा होता एक्सटर्नल रेस्पिरेशन जो की लंग्स मध्ये होईल, नंतर इंटरनल रेस्पिरेशन जो की टिश्यू मध्ये होईल, आणि आता सेल्युलर रेस्पिरेशन जो की सेल मध्ये होईल. सेल्युलर रेस्पिरेशन आपला पार्ट उरेल, इंटरनल रेस्पिरेशन आपण फिनिश करतो. बरोबर, यस कल्याणी, तर तुला आता हे समजेल. बरोबर, जेव्हा तो CO2 ला बाइंड करेल हिमोग्लोबिन, त्याला आपण काय म्हणतो? इट इज कार्बामिनो हिमोग्लोबिन. त्याचं नाव काय येईल? कार्बामिनो हिमोग्लोबिन येईल. बरोबर,
सो ते आता या पॉईंट मध्ये कळलं, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 मध्ये क्लिअर होईल, डोंट वरी. सो इथे आपण अंडरस्टँड करू ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. त्याच्यामध्ये CO2 ला Hb बाइंड झाल्यावर त्याचं नाव काय येईल, बरोबर. सो दॅट इज द क्वेश्चन. सो दॅट इज नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर reagent. It is called as what? Carbaminohemoglobin. स्ट्रक्चरल या ठिकाणी थोडं वेगवेगळं आहे. ऑक्सिजनचं स्ट्रक्चर वेगळं आहे, O2चं स्ट्रक्चर वेगळं आहे, आणि या ठिकाणी आपण बघतोय कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि अफिनिटी जास्त असण्यामागे या ठिकाणी स्ट्रक्चरल रिझन आहे. सो स्ट्रक्चर ऑफ कार्बन मोनॉक्साईड अँड देन हिमोग्लोबिन, ते आर काइंडली फिट विथ इच अदर, आणि त्याच्यामुळे एक परमनंट बॉन्डिंग त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी स्टेबल कंपाऊंड तयार होणार आहे, आणि स्टेबल कंपाऊंड तयार होत असल्यामुळे O2 सोबत स्टेबल होत नाही, CO2 सोबत पण स्टेबल होत नाही, अनस्टेबल कंपाऊंड तयार होतात. पण हा जो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आहे, दॅट इज मच स्टेबल, अँड दॅट्स वाय त्याची अफिनिटी जास्त आहे. आपण सो कार्बन डायऑक्साईड इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. आता आपण बघतोय कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट कसं होईल. आतापर्यंत आपण O2चा ट्रान्सपोर्ट समजून घेतला. O2चा ट्रान्सपोर्ट आपल्याला समजला कसं झाला, बरोबर, बाय द हल्देन इफेक्ट, अँड देन यस हियर वी कॅन से अनदर कोणता होता इफेक्ट, आपला बोर इफेक्ट. काय काय बघितलं आपण O2 ट्रान्सपोर्ट, परत एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करून घ्या. O2 ट्रान्सपोर्ट कसा होईल. सो आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलं, सपोज दिस इज द लंग्स मधला पार्ट अल्वेओल आहे. नंतर इथे आपण बघितलं या ठिकाणी सर्क्युलेशन आहे, बरोबर. एक रफ डायग्राम या ठिकाणी काढतोय मी. ऍक्च्युली पल्मोनरी मधून म्हणजे लंग्स मधून पुढे जातं ब्लड हार्ट मध्ये, आणि हार्ट मधून पुढे जातं बॉडी पार्ट्स कडे, बरोबर. सो पण आपण इथे डायरेक्टली सर्क्युलेशन घेतलंय. तर आपण या ठिकाणी बघितलं की काय झालं, की O2 ट्रान्सफर झाला ब्लड मध्ये, कुठून, लंग्स मधून, बरोबर. सो लंग्स मध्ये कसा आला होता, एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आला होता, आणि नंतर O2 या ठिकाणी सर्क्युलेशन मध्ये आला. सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर 97% हिमोग्लोबिन त्याची गाडी आहे. हिमोग्लोबिन त्याला घेऊन गेली टिश्यूकडे, आणि मग टिश्यूकडे गेल्यानंतर इथे PpCO2 वाढलं. PpCO2 वाढल्यामुळे त्याने त्याला रिलीज करून दिलं, बरोबर. इथे या ठिकाणी या ज्या सेल आहे त्या बिचारा रडतायत, हमें ऑक्सीजन चाहिए, हमें ऑक्सीजन चाहिए, हमें ऑक्सीजन दो, हमें ऑक्सीजन दो, बरोबर. हिमोग्लोबिन म्हणतो नाही दूंगा, नाही दूंगा. मग सेल काय करतात, PpCO2 वाढवतात, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढवतात. कारण इकडे काय सुरू आहे, कंटिन्युअसली रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन, ATP बनते ग्लुकोज पासून, आणि सायमल्टेनियसली CO2 बनतोय. तर त्यांच्याकडे भरपूर CO2 आहे. मग हे सेल म्हणतील की आम्हाला ऑक्सिजन द्या ऍट एनी कॉस्ट, अदरवाइज वी विल गेट डाय. रिटर्न मध्ये आम्ही तुम्हाला CO2 देतो, बरोबर. CO2 देतो, तुम्ही आम्हाला ऑक्सिजन द्या. मग Hb तयार होतो, आणि Hb त्याला काय करतो, ऑक्सिजन देऊन टाकतो. ऑक्सिजन भेटल्यावर या सेल कंटिन्युअस, त्यांना किती ऑक्सिजन दिलं तर कमीच आहे, कारण ते काय करतायत, ऑक्सिजन कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, ग्लुकोज सोबत. सो कंटिन्युअसली इट इज गेट युटिलाइज, आणि इथे ATP बनते, ATP सोबत CO2 बनतंय, आणि CO2 जास्त येते, CO2 कंटिन्युअसली देत जाते ते. मग आता हिमोग्लोबिन किंवा बाकीचे ब्लड या ठिकाणी ह्या CO2 ला घेऊन जाईल, कुठे घेऊन जाईल, परत या ठिकाणी लंग्स कडे. सो लंग्स कडे CO2 चं ट्रान्सपोर्ट कसं होतं, दॅट इज द क्वेश्चन. आपल्याला समजून घ्यायचं हाऊ द CO2 विल गेट ट्रान्सपोर्ट टू द लंग्स. सो अंडरस्टँड करा, आता CO2 चं ट्रान्सपोर्ट कसं होणार आहे. कार्बन डायऑक्साइड इज रेडिली सोल्युबल इन वॉटर, अँड इट इज ट्रान्सपोर्टेड बाय RBC अँड देन प्लाझ्मा इन 3 डिफरंट फॉर्म्स. सो 3 वे, 3 डिफरंट फॉर्म्स आहेत, 3 डिफरंट वे. सो 3 वेज आर देअर. 3 वेने या ठिकाणी CO2 ट्रान्सपोर्ट होणार आहे. O2 2च वेने ट्रान्सपोर्ट होता, पण CO2 या ठिकाणी 3 वेने ट्रान्सपोर्ट होतो. एक वे जास्त आहे. पहिला वे कोणता आहे, सेम बाय प्लाझ्मा सोल्युशन, आणि त्याचं प्रमाण किती आहे, 7%. सो या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड डायरेक्टली डिझॉल्व्ह होऊन जाईल. कुठे डिझॉल्व्ह होऊन जाईल, या ठिकाणी प्लाझ्माने. प्लाझ्मामध्ये म्हणजे ब्लडमध्ये लिक्विड पार्ट असतो प्लाझ्मा. सो दॅट इज गोइंग टू डिझॉल्व्ह 7%. नंतर आपण या ठिकाणी म्हणतोय यस, तो एक स्ट्रक्चर तयार करेल, एक केमिकल तयार करेल, बायकार्बोनेट आयन्स, आणि त्याचं प्रमाण किती आहे, 70%. आणि जो हिमोग्लोबिन आहे Hb, बरोबर. सो रेड ब्लड सेल्स किती कॅरी करणार आहे, CO2 ओनली 23%. सो 23% इट इज कॅरीड बाय हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज RBC. बघा बरोबर. महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता CO2 कसं ट्रान्सपोर्ट होणार आहे, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. हाऊ द CO2 विल गेट ट्रान्सपोर्ट, बरोबर. सो CO2 ट्रान्सपोर्ट जो होणार आहे तो 3 वे मध्ये होणार आहे. हे बिलकुल इथेच क्लासमध्येच लेक्चरमध्येच पार्ट करून टाका. कोणते 3 वे आहे, तर पहिला वे कोणता आहे, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, पहिला फर्स्ट वे, यस आपण म्हणू या ठिकाणी सोल्युशन फॉर्म मध्ये, आणि तो किती आहे, ओनली 7%. म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी 60% कार्बन डायऑक्साईड कुठे डिझॉल्व्ह होऊन जाईल, तर या ठिकाणी यस आपण बघतोय इट विल गेट डिझॉल्व्ह इन टू दी ब्लड, प्लाझ्मा मध्ये सोल्युशन फॉर्म मध्ये तो डिझॉल्व्ह होऊन जाईल. नंतर या ठिकाणी सेकंड वे बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये,
आणि बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये किती CO2 पास होतो, तर यस हिअर वी कॅन से हे पण आरबीसी मध्ये तयार होईल तो बायकार्बोनेट 70%. बरोबर, 70% तो बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये जातो. आणि मग आता उरेल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन किती पास करतो, फक्त 23%. तर अफिनिटी कमी आहे थोडी CO2 ला. CO ला खूप जास्त आहे पण CO2 ला कमी आहे, आणि त्याच्यामुळे बरोबर या ठिकाणी फक्त 23% तो पास करतो. क्लिअर, एवढं समजलं तुम्हाला. तीन वेने या ठिकाणी आता CO2 ट्रान्सपोर्ट. सो 12वी आता सुरू झालेली आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक या ठिकाणी अंडरस्टँड करा. भरपूर तुमचं जे करिअर आहे ते 12वीवर आहे. सो मेनी डिफरंट काइंड्स ऑफ या ठिकाणी एक्झाम्स आपल्याला द्यायचे आहेत. नीट आहे, सीईटी आहे बायोसाठी, बरोबर आहे ना. जर तुम्ही मॅथला असेल जेईई आहे, बरोबर. नंतर अजून या ठिकाणी एफएमसी एक्झाम तुम्ही देऊ शकतात बायोसाठी, बरोबर. तर सगळ्या तुमच्या ऍडमिशन्स या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वरच आहेत. बोर्डला जास्त व्हॅल्यू नाही आहे. एमसीक्यू ची प्रॅक्टिस आपण करू, है ना, 100% करू. एमसीक्यू ची प्रॅक्टिस आपल्याकडे होतच असते, आज पण तो होत आहे क्लास झाल्यावर, है ना. सो या ठिकाणी अंडरस्टँड करा. सो बाय प्लाझ्मा पहिला वे CO2 चा. So by plasma in solution form only 7%. So only 7% of CO2 is transported in dissolved form as a carbonic acid, which can be break down into CO2 and H2O in the lungs. So lungs मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तो परत CO2 मध्ये ब्रेक होऊन जाईल. बघा काय होतंय. सो आता CO2 टिश्यूने CO2 दिला ब्लड मध्ये, आणि तो आता डायरेक्टली या ठिकाणी प्लाझ्मा सोबत मिक्स होऊन गेला. प्लाझ्मा सोबत मिक्स होऊन गेला आणि तो काय तयार करेल, H2CO3, बरोबर आहे ना. कार्बोनिक ऍसिड तयार करतोय. हा CO2 आहे. CO2 म्हणजे आपण काय म्हणतोय, यस कार्बन डायऑक्साइड, दॅट यू नो. हा वॉटर आहे, वॉटर, बरोबर, H2O. आणि आता इथे दोघांची रिएक्शन आहे, रिव्हर्सेबल रिएक्शन आहे. सो टिश्यू मध्ये तो काय तयार करेल, टिश्यू मध्ये तो तयार करतो H2CO3, दॅट इज कार्बोनिक ऍसिड ब्लड मध्ये म्हणजे, बरोबर. सो इट इज कार्बोनिक ऍसिड इज गेट प्रोड्यूस हिअर. आणि मग आता कार्बोनिक ऍसिड जेव्हा हे कॅपिलरीज मध्ये जाईल, कॅपिलरीज मध्ये गेल्यानंतर ते काय करतील, बरोबर, रिव्हर्सिबल आहे, परत H2O आणि CO2 मध्ये या ठिकाणी कन्वर्ट होऊन जातील आणि CO2 रिलीज होईल. बघा मी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल. यस, सो आपण या ठिकाणी बघतोय नेमकं कसं होतं. सो यस हिअर इट इज अल्वेओलाय, बरोबर. आणि मी आता या ठिकाणी ब्लड काढतोय सर्क्युलेशन. सो थोडस ब्ल्यू दाखवलंय मी इथे अंडरस्टँड होण्यासाठी. आणि मग आता इथे काय म्हणतोय आपण, रेड दाखवू, कारण आता इथे ऑक्सिजन असेल असं रेड. आणि मग इथे कोण आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, यस हिअर वी कॅन से टिश्यूज. सो टिश्यूज काय करतील, CO2 देतील. टिश्यूज या ठिकाणी CO2 देतील. CO2 दिल्यामुळे आता CO2 काय करेल, रक्तामध्ये जे पाणी आहे, प्लाझ्मा आहे, तर त्या पाण्यासोबत रिॲक्ट करेल. पाण्यासोबत रिॲक्ट केल्यानंतर इथे काय तयार होईल, H2CO3, दॅट इज कार्बोनिक ऍसिड तयार झालं. मग आता हे ब्लड ट्रान्सपोर्ट होईल, कार्बोनिक ऍसिड घेऊन जाईल कुठे, लंग्स मध्ये गेल्यानंतर आता हे परत या ठिकाणी काय होईल, सेपरेट होईल. कशामध्ये सेपरेट होईल, CO2 आणि H2O मध्ये. आणि CO2 या ठिकाणी डिफ्यूज होऊन जाईल. कुठे डिफ्यूज होऊन जाईल, तर या ठिकाणी लंग्स मध्ये. याचं कारण काय आपल्याला माहिती आहे, CO2चं प्रेशर इथे किती आहे, 45 mm ऑफ मर्क्युरी, आपण डिस्कस केलंय ऑलरेडी. आणि इथे किती असतं, 40 mm ऑफ मर्क्युरी, बरोबर. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी काय होऊन जाईल, यस इट विल गेट डिफ्यूज, बरोबर. आणि ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी एक एन्झाइम आहे, तो खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतो, पण त्याच्यामुळे रिएक्शन कॅरी आउट होते. आणि या एन्झाइमचं नाव आहे CA, बरोबर. CA नाव आहे त्या एन्झाइमचं. हा कमी प्रमाणात असतो कुठे, प्लाझ्मा मध्ये, जास्त प्रमाण नाही आहे याचं. CA म्हणजे काय, कार्बोनिक अनहायड्रेस, बरोबर. CA एन्झाइम म्हणजे कोण, इट इज कार्बोनिक अनहायड्रेस. यस, बरोबर. तर असं या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होणार आहे. CO2 किती ट्रान्सपोर्ट होणार आहे, दिस इज 7%. 7% या ठिकाणी डायरेक्टली सोल्युशन फॉर्म मध्ये तो ट्रान्सपोर्ट होतो. 60% तर संपला, 93% उरला CO2, है ना. तर ते महत्वाचं आहे. 93% कसा पास होईल, दॅट इज इम्पॉर्टंट. सो हाऊ द हिअर वी कॅन से व्हॉट 93% इज गेट ट्रान्सपोर्टेड, दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. सो 60% कसा ट्रान्सपोर्ट होतो प्लाझ्मा मध्ये, या ठिकाणी तो मिक्स होऊन जाईल. नाउ नेक्स्ट, बाय कार्बोनेट आयन 70%. आता बाय कार्बोनेट आयन्स कसा पास होतो, 70% CO2 कसा पास होतो. सो नियरली हा टॉपिक थोडा महत्वाचा आहे, नियरली, कारण मेजर प्रमाण आहे, याच्यावरच क्वेश्चन येईल नीट मध्ये. सो नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज बाय द टिश्यू सेल डिफ्यूज इनटू द प्लाझ्मा.
अँड देन इनटू द आरबीसी. आता 70% जो आहे बरोबर या ठिकाणी आहे ना, 70% जो CO2 आहे बघा, तो या ठिकाणी टिश्यू मधून ब्लड मध्ये येईल, ब्लड मधून कुठे येईल या ठिकाणी आरबीसी मध्ये. बरोबर. 70% ऑफ द कार्बन डायऑक्साइड रिलीज बाय द टिश्यू सेल डिफ्यूज इनटू द प्लाझ्मा. पहिले ब्लड मध्ये येईल, प्लाझ्मा मध्ये येईल, पण प्लाझ्मा मध्ये फक्त 7% मिक्स होऊ शकतो. उरलेला या ठिकाणी कुठे चालला जाईल आरबीसी मध्ये. आणि एकदा का तो आरबीसी मध्ये गेला तर मग आता आरबीसी मध्ये रेड ब्लड सेल इरिथ्रोसाइट अनदर नेम CO2 combines with water in the presence of zinc containing enzyme carbonic anhydrase to form the carbonic acid. आणि मग आता ही जी रिएक्शन आहे ही कुठे जास्त होते ब्लड पेक्षा, तर आपण म्हणतो या ठिकाणी ही जी रिएक्शन जास्त होते आरबीसीज मध्ये. बरोबर. अंडरस्टँड करा काय होतंय नेमकं. बरोबर. सेम रिएक्शन आहे. बरोबर. तर काय झालं इथे, आता सपोज टिश्यू आहे, दिस इज सेल, सपोज दिस इज काय आहे, एक सेल आहे, ही कोण आहे, सेल आहे. ओके, सेल. तर आता ही काय करेल, CO2 देईल, 70% CO2 देईल, कुठे देईल, ब्लड मध्ये, प्लाझ्मा मध्ये. सो दिस इज हियर वी कॅन से ब्लड. ब्लड मध्ये त्याने काय दिला, CO2 दिला. आता CO2 वाला ब्लड मध्ये 60% तरी या ठिकाणी डिझॉल्व्ह होऊन गेला प्लाझ्मा मध्ये. उरलेला CO2 या ठिकाणी कुठे जाणार आहे, तर या ठिकाणी सेल मध्ये जाणार आहे. कोणत्या सेल मध्ये जाणार आहे, आरबीसी. आणि आता या ठिकाणी आरबीसी मध्ये गेल्यानंतर तो रिॲक्ट करेल, कोणासोबत रिॲक्ट करेल, H2O सोबत. आणि H2O सोबत रिॲक्ट झाल्यानंतर तो या ठिकाणी तयार करेल, आरबीसी मध्ये होते सगळे. बरोबर. मी आता बाहेर काढतोय पण हे सगळं आरबीसी मध्ये होते. तर तो तयार करेल H2CO3 आणि या ठिकाणी अजून हे डिवाइड होईल H+ है ना, HCO3 मायनस मध्ये बायकार्बोनेट आयन्स. सो बायकार्बोनेट आयन्सच्या फॉर्म मध्ये बरोबर या ठिकाणी काय होणार आहे, यस हियर वी कॅन से इट विल गेट पासेस, CO2 विल गेट ट्रान्सपोर्ट, है ना. आता ही रिएक्शन 70% इथे का होते, कारण पहिले तर प्लाझ्मा मध्ये आला होता. प्लाझ्मा मध्ये मी सांगितलं तुम्हाला CA खूप कमी असतो, कार्बोनिक अनहायड्रेस खूप कमी असतो. याचं प्रमाण जास्त कुठे आहे, तर आरबीसी मध्ये. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त CO2 बरोबर या कार्बोनिक ऍसिड मध्ये आणि नंतर या ठिकाणी बायकार्बोनेट आयन्स मध्ये कुठे कन्वर्ट होतोय, तर आरबीसी मध्ये. एवढं ध्यानात ठेवायचं. इथे फक्त 60% होईल, पण आरबीसी मध्ये 70%, 10 पट जास्त. आणि असा डिफरन्स का आलाय, तर हा सेम एन्झाइम, कोणता एन्झाइम, दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेस. सो कार्बोनिक अनहायड्रेस इज मोर इनटू दी आरबीसी. हा, याचं प्रमाण या ठिकाणी आरबीसी मध्ये जास्त. बरोबर. एवढं समजलं तुम्हाला. याच्यामध्ये काय डाऊट आहे, ठीक आहे. सो आपण आता पुढे बघू. यस, कार्बन आणि ही रिएक्शन कशा, कोणत्या आयनच्या प्रेझेन्स मध्ये होईल, झिंक आयनच्या प्रेझेन्स मध्ये. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेसला या ठिकाणी कोण लागेल, झिंक आयन. बरोबर. सो झिंक आयनच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन. ओके. कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाइम इज फाउंड इन द आरबीसी अँड नॉट इन द प्लाझ्मा. बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतोय, कार्बोनिक अनहायड्रेस हा जो एन्झाइम आहे हा कुठे सापडेल आपल्याला, आरबीसी मध्ये सापडेल, नॉट इन प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये नाहीये. मी तरी तुम्हाला सांगितलं होतं खूप कमी असतो, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय की नाहीच येतो. मग तसंच ध्यानात ठेवा. बरोबर. सो या ठिकाणी तो प्लाझ्मा मध्ये नाहीये, तो आरबीसी मध्ये. आणि म्हणून 10 पट जास्त रिएक्शन कुठे होते, आरबीसी. सो 10% या ठिकाणी मोर रिएक्शन इज टेकन प्लेस. The rate of formation of carbonic acid inside the RBC is very high as compared to its formation in plasma. आता प्लाझ्मा मध्ये पण कार्बोनिक ऍसिड तयार होत आहे आणि आरबीसी मध्ये पण तयार होत आहे. रेट जास्त कुठे आहे, कार्बोनिक ऍसिड जास्त कुठे तयार होणार आहे, तर याचा आन्सर आहे आरबीसी मध्ये. आणि असं का, ऑब्विसली एन्झाइम मुळे. एन्झाइम कोणता, कार्बोनिक अनहायड्रेस. सो कार्बोनिक अनहायड्रेस नावाच्या एन्झाइम मुळे आरबीसी मध्ये तो जास्त प्रमाणात तयार होतो. सो कार्बोनिक ऍसिड बिंग अनस्टेबल. आता हा कार्बोनिक ऍसिड तयार झाला, पण हा कसा आहे, अनस्टेबल आहे. ऑलमोस्ट इमिडिएटली डिसोसिएट इनटू बायकार्बोनेट आयन्स अँड देन H+ आयन्स. तर तो आता या ठिकाणी आरबीसी मध्येच लगेच डिसोसिएट होऊन जातो परत. बरोबर. कशामध्ये, HCO3 आणि H+ आयन्स. in the presence of enzyme carbonic anhydrase leading to large accumulation of HCO3 inside the RBC. आणि त्याच्यामुळे हा जो बायकार्बोनेट आयन्स आहे HCO3 मायनस, तर याचं प्रमाण या ठिकाणी आरबीसी मध्ये खूप वाढून जातं. आता याचं प्रमाण खूप वाढल्यामुळे काय कॉन्सिक्वेन्सेस होत आहे आरबीसी मध्ये बघा, कारण 70% होता तो, त्याच्यामुळे भरपूर आरबीसी मध्ये प्रमाण वाढून गेलं. त्याचं रिएक्शन कशी झाली, CO2 + H2O कार्बोनिक अनहायड्रेसच्या प्रेझेंट मध्ये. बरोबर. या ठिकाणी काय तयार झालं, H2CO3 कार्बोनिक ऍसिड, तो लगेच सेम एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. बरोबर. कशामध्ये तुटला, ब्रेक झाला, तो अनस्टेबल असल्यामुळे H+ आणि HCO3 मायनस मध्ये बायकार्बोनेट आयन्स. आता बायकार्बोनेट आयनचं प्रमाण या ठिकाणी आरबीसी मध्ये वाढून गेलंय. मागे तुम्हाला सगळ्या आरबीसी दाखवल्या आहेत, बाय कॉन्केव्ह शेप या ठिकाणी PPT वर सगळ्या आरबीसी दाखवल्या आहेत. ही रिएक्शन सुरू आहे. बरोबर. आता प्रमाण जास्त होऊन गेलं, त्याच्यामुळे काय होईल ते आपण बघू. पण मीन वाईल अंडरस्टँड करा परत एकदा सेम थिंग. तर आपण या ठिकाणी बघतो CO2 कसा ट्रान्सपोर्ट होईल लंग्स कडे.
लंग्स मधून तो बाहेर फेकला जाणार आहे एक्सटर्नल रेस्पिरेशनद्वारे, पण इंटरनल रेस्पिरेशन मध्ये तो लंग्स मध्ये जाईल. मग हा CO2 लंग्स मध्ये कसा जातोय, या सगळ्या टिश्यू सेल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये CO2 तयार होतोय. तो CO2 60% आला डायरेक्टली ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होतो. 7% इट गेट डिझॉल्व्ह इन टू द प्लाझ्मा, बरोबर. आणि मग 70% तो आरबीसी मध्ये कन्वर्ट होतोय, कशामध्ये, बायकार्बोनेट आयन्स, आणि उरलेले 23% तो बाइंड करतोय हिमोग्लोबिनला, HB. सो 23% इट गेट्स बाइंड टू दी व्हॉट, दॅट इज हिमोग्लोबिन. ठीक आहे, तर आपण आता इथपर्यंत बघितलं की प्रमाण वाढलेलं आहे आता बायकार्बोनेट आयन्सचं कुठे, आरबीसी मध्ये. आता त्याचं प्रमाण वाढल्यामुळे इट डज मूव्ह आउट ऑफ द आरबीसी, तो आरबीसीच्या बाहेर मूव्ह करेल, बरोबर. इट इज गेट मूव्ह आउट ऑफ द आरबीसी, आरबीसीच्या बाहेर तो मूव्ह करेल. and this will bring about imbalance on the charge inside the RBC. आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी चार्ज या ठिकाणी काय होईल, आरबीसी मधला इम्बॅलन्स होईल. आणि मग तो बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी काय होतंय, बरोबर, तर कोणाची एंट्री होते, क्लोराईड आयनची. आरबीसी मध्ये क्लोराईड आयनची एंट्री होते आणि याला आपण या ठिकाणी नाव देतो क्लोराईड शिफ्ट, किंवा याला दुसरं नाव आहे हॅमबर्गर फिनॉमिना. आपण अंडरस्टँड करू व्हाईट बोर्डवर. हॅमबर्गर फिनॉमिना काय, सर आम्ही बर्गर खाल्लाय, आम्हाला हॅमबर्गर माहित नाही. हॅमबर्गर फिनॉमिना आता या ठिकाणी समजून घ्या. याचं एक नाव आहे हॅमबर्गर फिनॉमिना, किंवा यालाच आपण दुसरं नाव देतो सिंपल एकदम. हॅमबर्गर नावाच्या सायंटिस्टने तो शोधून काढलाय, त्याला आपण म्हणतो क्लोराईड शिफ्ट. सो काय झालं, आता आपण या ठिकाणी काय काढतोय, आरबीसी. सपोज हिअर वी कॅन से दिस इज आरबीसी. एवढी मोठी अजिबात नसते, समजण्यासाठी काढली तुम्हाला. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, आरबीसीच आहे, रेड ब्लड सेल्स आहे, बरोबर. अजिबात एवढी मोठी नसते, हे कायसाठी काढलंय मी, तुम्हाला समजण्यासाठी काढलंय. नाही तर म्हणाल सर एवढी मोठी आरबीसी असते का, नाही. तर आता या ठिकाणी काय झालं, कार्बन डायऑक्साईड आला. कुठून आला कार्बन डायऑक्साईड, टिश्यू मधून. टिश्यू मधून कुठे गेला होता, प्लाझ्मा मध्ये, आणि प्लाझ्मा मधून या ठिकाणी कुठे आला होता, तो आरबीसी. सो प्लाझ्मा मधून तो आरबीसी मध्ये आला. आता जसा CO2 आरबीसी मध्ये आला, तर तो या ठिकाणी काय करेल, रिॲक्ट करेल H2O सोबत, आणि या ठिकाणी काय तयार होईल, तर आपल्याला माहिती आहे H2CO3. पण आता परत हा डिसोसिएट होतो अनस्टेबल असल्यामुळे, H+ आणि या ठिकाणी SCO3 मायनस. आता याचं प्रमाण वाढलं, बायकार्बोनेट आयनचं प्रमाण वाढलं, HCO3 मायनसचं प्रमाण खूप वाढून गेलं आरबीसी मुळे, आणि त्याच्यामुळे इथून तो बाहेर पडेल म्हणजे ब्लड मध्ये येईल. मग आता बायकार्बोनेट आयन्स कुठे आले, ब्लड मध्ये. पण आता बायकार्बोनेट आयन्स, निगेटिव्ह चार्ज आयन्स बाहेर आल्यामुळे आता इथे फक्त H+ आहे, आणि H+चं प्रमाण जास्त आल्यामुळे अनस्टेबल एन्व्हायरमेंट होईल इथे. आणि मग त्याच्यामुळे, बरोबर, या ठिकाणी काय होईल, तर ब्लड मधला जो क्लोराईड असतो, आता क्लोराईड ब्लड मध्ये प्रेझेंट असतो, क्लोराईड आयन, इट विल गेट मूव्ह इनसाइड. त्याला बॅलन्स करण्यासाठी, चार्ज बॅलन्स करण्यासाठी क्लोराईड प्लाझ्मामधून आतमध्ये येईल. आणि हा क्लोराईड आयन जेव्हा या ठिकाणी आरबीसी मध्ये आला, त्याला आपण काय म्हणतो, हॅमबर्गर फिनॉमिना, किंवा त्यालाच आपण काय नाव देतो, क्लोराईड शिफ्ट. तर आता 3 सायंटिस्ट झाले. बोर इफेक्ट म्हणजे आपल्याला समजलं, हल्देन इफेक्ट म्हणजे आपल्याला समजलं. आता या टॉपिक वर मध्ये आपल्याला काय समजलं, हॅमबर्गर फिनॉमिना म्हणजे काय ते पण आपल्याला क्लिअर, बरोबर. सो हॅमबर्गर फिनॉमिना म्हणजे बायकार्बोनेटच्या अगेन्स्ट कोण मूव्ह झाले, क्लोराईड आयन. क्लोराईड शिफ्ट, क्लोराईड आयनची मुवमेंट झाली, त्याला आपण काय म्हटलं, हॅमबर्गर फिनॉमिना, बरोबर. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये पण दाखवलंय, बरोबर. इथे डायग्राम मध्ये पण अंडरस्टँड करा. सो बायकार्बोनेट आयन तयार झाले होते, बायकार्बोनेट आयन बाहेर जातील, आणि बायकार्बोनेट आयन बाहेर गेल्यामुळे क्लोराईड आयन आतमध्ये येतील आरबीसीचे. याला आपण काय म्हटलं, क्लोराईड फिनॉमिना, क्लोराईड शिफ्टिंग, किंवा यालाच आपण या ठिकाणी काय नाव दिलं, यस हिअर वी कॅन सी व्हॉट, दॅट इज हॅमबर्गर फिनॉमिना. क्लोराईड शिफ्ट किंवा हॅमबर्गर, बरोबर. HCO3 मायनस दॅट कम्स इनटू द प्लाझ्मा. आता SCO3 मायनस कुठे आला, बरोबर, प्लाझ्मा मध्ये आलेला आहे. मग आता हा निगेटिव्ह चार्ज आहे, मग हा जो आता प्लाझ्मा मध्ये आला, तर हा काय करेल, हा कंबाईन करेल कोणासोबत, आयदर सोडियम आयन सोबत किंवा पोटॅशियम आयन सोबत. आणि जर तो सोडियम सोबत कंबाईन झाला तर सोडियम बायकार्बोनेट बनवतो, आणि जर पोटॅशियम सोबत जर कंबाईन झाला तर पोटॅशियम बायकार्बोनेट, बरोबर. तर आपण त्या रिएक्शन समजून घेऊ. आता हा SCO3 कुठे आला, प्लाझ्मा. आता प्लाझ्मा मध्ये आल्यावर प्लाझ्मा मध्ये कोणते आयन्स आहे, Na+. तो Na+ म्हणजे सोडियम आयन, त्याच्यासोबत कंबाईन करेल आणि काय तयार करेल, सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3, बरोबर. सो इट बिकम स्टेबल, है ना. तर अशा प्रकारे त्याने ती रिएक्शन कॅरी आउट केली. आता तो या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये. एवढंच नाही तर आपण या ठिकाणी म्हणतोय, यस हिअर वी कॅन से, तो एकतर पोटॅशियमला पण बाइंड होतो. सो पोटॅशियमला बाइंड झाल्यावर तो काय तयार करेल, पोटॅशियम बाय. आता आपण बघितलं की H+ आयन प्रेझेंट आहे कुठे, हिमोग्लोबिन. आता हे जे H+ आयन्स आहेत, बरोबर,
तर याच्यातले काही H प्लस आयन्स कोणाला बाइंड होऊन जातील हिमोग्लोबिनला, आणि हिमोग्लोबिनला बाइंड झाल्यानंतर ते काय तयार करतील HHB, दॅट इज रिड्यूस हिमोग्लोबिन. बरोबर, ते काय तयार करतील, रिड्यूस हिमोग्लोबिन. समजतंय सगळ्यांना रिएक्शन? These H plus ions might be expected to lower blood pH, but they are buffered by hemoglobin by the formation of deoxyhemoglobin किंवा त्याला reduced hemoglobin म्हणतो. reduced hemoglobin म्हणा कारण त्याच्याकडे हायड्रोजन आहे, किंवा त्याला deoxyhemoglobin म्हणा कारण त्याच्याकडे ऑक्सिजन नाही, हायड्रोजन. तो deoxyhemoglobin तयार होईल तो, किंवा reduced hemoglobin तयार है ना. तर अशा प्रकारे सगळ्या रिएक्शन्स होत आहेत. कशासाठी? CO2 च्या ट्रान्सपोर्टसाठी. ओके, आपण अंडरस्टँड करू नेमकं कसं होतंय. बरोबर, दिस इज द फिगर विच इज गिवन ऑन पेज नंबर 159 टेक्स्टबुक वर दिलेली आहे तुमची, आणि टेक्स्टबुक मध्ये 8.8 फिगर दिलेली आहे. दिसतंय का कोणाला? त्यांनी थोडं नाव चुकवलंय. बरोबर, तर त्याला करेक्ट करून घ्या. इट इज ऑक्सिजन रिलीज अँड देन कार्बन डायऑक्साईड पिकअप पाहिजे. तर त्यांनी ऑक्सिजन पिकअप केलंय आणि कार्बन डायऑक्साईड पण पिकअप केलंय. सो दॅट इज टेक्स्टबुक मिस्टेक. तर याचं नाव काय पाहिजे? ऑक्सिजन रिलीज कसं होतं आणि कार्बन डायऑक्साईड पिकअप कसं होतं. बरोबर, तर आपण या ठिकाणी बघितलं की आता ही आरबीसी कुठे आलेली आहे, ब्लड कुठे आलेलं आहे, टिश्यू मध्ये. दिस इज टिश्यू सेल. बरोबर, ही टिश्यू आहे. आता टिश्यू मध्ये या ठिकाणी कंटिन्युअसली CO2 तयार होत आहे. सो CO2 या ठिकाणी कुठे येईल? इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये येईल, आणि इंटरस्टिशियल फ्लुइड मधून ब्लड मध्ये येईल. सो ब्लड मध्ये आला आता CO2. बरोबर, सो आपण बघतो या ठिकाणी 7% तर काय झालं, इट विल गेट डिझॉल्व इन टू द प्लाझ्मा. 60% या ठिकाणी 7% CO2 प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होऊन जाईल आणि कॅरी आउट होईल. विषय संपला. बरोबर है ना. आता पुढे आपण बघू या ठिकाणी काय झालं, पण ही प्रोसेस थोडी स्लो आहे आणि म्हणून 7% होईल फक्त. ओके, नंतर आता या ठिकाणी CO2 आपण म्हणतोय 70%. बरोबर, तर या ठिकाणी इथे एन्झाइम आहे कार्बोनिक अनहायड्रेज, त्याच्यामुळे तयार होईल H2CO3. H2CO3 आणि मग नंतर ते डिवाइड होतील HCO3 मायनस आणि देन H प्लस. बरोबर, आता HCO3 मायनस कुठे चाललं जाईल? बाहेर, आणि त्याच्या अगेन्स्ट कोण येईल? या ठिकाणी क्लोराईड. याला आपण काय म्हटलं? क्लोराईड शिफ्ट. क्लोराईड शिफ्ट किंवा याला दुसरं काय नाव दिलं होतं आपण? हॅमबर्गर रूल. बरोबर, आणि आता हे जे H प्लस आयन आहे, H प्लस आयन्स कोणाला कंबाईन करतील? हिमोग्लोबिनला. बरोबर, रिड्यूस हिमोग्लोबिन तयार करतील किंवा डिऑक्सी हिमोग्लोबिन तयार. सो दे आर गोइंग टू प्रोड्यूस रिड्यूस हिमोग्लोबिन किंवा डिऑक्सी हिमोग्लोबिन, है ना. नंतर आपण आता या ठिकाणी बघतोय उरलेला 23% जो आहे तो कार्बन डायऑक्साईड डायरेक्टली कोणाला बाइंड होऊन जाईल? हिमोग्लोबिनला. हे आपल्याला डिस्कस करायचं आहे अजून. आणि तो काय तयार करेल? कार्बामिनो हिमोग्लोबिन. तर तो त्या ठिकाणी नवीन कंपाऊंड तयार करेल, कार्बामिनो हिमोग्लोबिन. आणि हे झालं ऑक्सिजन CO2 पिकअप. आता ऑक्सिजन रिलीज कसा होतो? या ठिकाणी पार्शियल प्रेशर वाढल्यामुळे तर आपल्याला माहिती आहे HbO2 इट विल गेट डिवाइडेड इनटू व्हॉट? दॅट इज O2 आणि HB, आणि O2 कोणाला दिले जाईल? या ठिकाणी टिश्यूजला. सो इट विल गोइंग टू हियर वी कॅन से व्हॉट? टुवर्ड्स द टिश्यू. सेकंड डायग्राम आहे आता, दॅट इज ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन द लंग्स. ही कुठे? लंग्स मध्ये. अल्वेओलस दाखवले आता इथे. टिश्यू नाही, अल्वेओला आहे, म्हणजे हे लंग्स आहे. सो लंग्स मध्ये काय होईल? या ठिकाणी हा जो डिझॉल्व CO2 आहे तो डायरेक्टली या ठिकाणी पार्शियल प्रेशर जास्त असल्यामुळे, बरोबर, हा डायरेक्टली दिला जाईल लंग्स मध्ये. लंग्स मधून तो बाहेर फेकला. बरोबर, आता इथे या ठिकाणी परत काय होईल? बरोबर, तर अपोजिट रिएक्शन होतील कार्बोनिक अनहायड्रेज मुळे. H प्लस आणि HCO3 मायनस तयार करतील परत कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड कशामध्ये? या ठिकाणी ब्रेक होईल CO2 प्लस H2O. CO2 परत दिला जाईल कुठे? दिला जाईल लंग्स. बरोबर, सिमिलर रिएक्शन इज गोइंग टू ऑकर हियर वी कॅन से व्हॉट? इनटू द आरबीसी आल्सो. आरबीसी मध्ये पण या ठिकाणी काय आहे की जे H प्लस आयन्स आहे, हे H प्लस आयन्स या बायकार्बोनेट आयन्स सोबत या ठिकाणी, बरोबर, कंबाईंड होतील. बायकार्बोनेट आयन्स परत एंटर करेल इथे, आणि मग या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड आहे. कार्बोनिक ऍसिड तयार झालं. कार्बोनिक ऍसिड पासून CO2 प्लस H2O इट विल गेट प्रोड्यूस अँड देन इट विल गेट CO2 डिस्चार्ज. बरोबर है ना. हिमोग्लोबिन पण रिलीज करून टाकेल CO2 ला, कारण आता पार्शियल प्रेशर CO2 चं कमी झालंय, पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं वाढलंय, त्याच्यामुळे तो रिलीज करून टाकेल आणि CO2 सगळ्या लंग्सला दिला जाईल. तर एवढ्या सगळ्या रिएक्शन्स आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली होत असतात. आपण रेस्पिरेशन करतो म्हणजे, आणि हा कम्प्लीट टॉपिक आहे रेस्पिरेशन. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे एवढं सोपं नाहीये. दॅट इज ब्रिदिंग. बरोबर, रेस्पिरेशन म्हणजे त्याच्यामध्ये ब्रिदिंग सोबत एक्सटर्नल रेस्पिरेशन येईल, इंटरनल रेस्पिरेशन येईल, आणि त्याच्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन तुम्हाला 11th मध्ये झालेलं आहे. बाकीचे 3 टॉपिक आता आपण 12वी मध्ये बघतो. So at the level of lungs, in the response to the low partial pressure of carbon dioxide, PpCO2 of the alveolar air, है ना, the hydrogen ions and bicarbonate ions recombine to form the carbonic acid. So आता लंग्स मध्ये काय होणार आहे? यस, हियर वी कॅन से रिव्हर्स रिएक्शन होतील, है ना. आपण या ठिकाणी काय म्हटलं? लंग्स मध्ये जेव्हा येईल, बरोबर, तर या ठिकाणी PpCO2 कमी होऊन जाईल. PpCO2 कमी होऊन जाईल आणि PpO2 वाढून जाईल. आता PpO2 वाढल्यामुळे, बरोबर, जे हायड्रोजन आयन्स आहे आणि जे बायकार्बोनेट आयन्स आहे ते रिकंबाईन करतील. त्या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड तयार होईल, आणि कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होईल कशामध्ये? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये. आणि कार्बन डायऑक्साईड कुठे दिला जाईल? तर आपल्याला माहिती आहे टिश्यूज मध्ये.
बरोबर. सो हा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी जो परत तयार झाला तो टिश्यूज मध्ये दिला जाईल आणि सॉरी लंग्स मध्ये अल्व्हेओलाय मध्ये दिला जाईल आणि अल्व्हेओलाय मधून त्याला आपण बाहेर काढू. सो H प्लस आता रिव्हर्स रिएक्शन आहे प्लस SCO3 मायनस ते तयार करतील H2CO3 आणि H2CO3 या ठिकाणी परत डिवाइड होईल CO2 आणि H2O मध्ये आणि मग CO2 आपण या ठिकाणी बाहेर. सो अशा प्रकारे 70% ट्रान्सपोर्ट होणार आहे. नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट 23% विच इज रिमेनिंग. सो जे 23% बाकी होतं बाय आरबीसी रेड ब्लड सेल. बरोबर. सो आतापर्यंत 73% आपण ट्रान्सपोर्ट केलंय आणि किती उरलंय 23 आणि 23 आता हिमोग्लोबिन घेऊन जाणार आहे गाडीत बसून. सो कार्बन डायऑक्साइड बाइंड्स विथ द अमायनो ग्रुप ऑफ द हिमोग्लोबिन अँड देन दे आर गोइंग टू फॉर्म द कार्बामिनो हिमोग्लोबिन. तर लक्षात घ्या जेव्हा ऑक्सिजन बाइंड करतो तेव्हा त्याला आपण ऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं. जेव्हा कार्बन मोनॉक्साईड बाइंड करतो तेव्हा त्याला आपण कार्बॉक्सी हिमोग्लोबिन म्हटलं. पण जेव्हा CO2 बाइंड करेल कार्बन डायऑक्साइड बाइंड करेल तेव्हा त्याला आपण काय नाव दिलंय कार्बामिनो हिमोग्लोबिन. त्याला आपण काय नाव दिलंय कार्बामिनो हिमोग्लोबिन इज देअर and this molecule readily decompose in region where the partial pressure of carbon dioxide is low. लंग्स मध्ये परत या ठिकाणी तो CO2 ला रिलीज करून देईल आणि CO2 ला रिलीज करून या ठिकाणी कोणाला घेऊन टाकेल ऑक्सिजनला घेऊन टाकेल. सो मग हिमोग्लोबिन बाइंड झाला CO2 ला आणि त्याने तिथे HbCO2 तयार केलाय. HbCO2 चं नाव काय येईल कार्बामिनो कारण तो अमायनो ग्रुपला बाइंड होतो ना कार्बामिनो हिमोग्लोबिन. सो अशा प्रकारे कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार झालेला आहे टिश्यूज मध्ये आणि तो लंग्स मध्ये डिसोसिएट होऊन जाईल परत CO2 आणि HB मध्ये आणि CO2 रिलीज होऊन जाईल लंग्स मध्ये. तर इन दिस वे हियर वी कॅन से 20% हियर वी कॅन से इट विल गेट ट्रान्सफर. तर अशा प्रकारे आता सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे ते आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये अंडरस्टँड करू. बरोबर. आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलं बरोबर. हाऊ द CO2 विल गेट ट्रान्सपोर्ट एकदा बोर्डवर बघून बरोबर. सो CO2 ट्रान्सपोर्ट या ठिकाणी कसं होणार आहे ते आपण या ठिकाणी बोर्डवर. सो आपण काय म्हटलं या ठिकाणी यस पहिले तर समजून घ्या पिकअप कसा होईल आणि पिकअप नंतर रिलीज कसा होईल. बरोबर. CO2 चा वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट CO2 ट्रान्सपोर्ट. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे पीपीटी मी ग्रुपवर पाठवली आहे त्याच्यात दिलेलं आहे बरोबर. तरी आता समजून घ्या. सो आपण म्हटलं आता या ठिकाणी यस दिस इज टिश्यू. ही काय झाली तुमची टिश्यू. आता टिश्यू मधून या ठिकाणी आपण काय म्हणू यस हियर वी कॅन से सर्क्युलेशन. आता रिव्हर्स काढतोय जरा उलट काढतोय आणि इकडे लंग्स. बरोबर. तर आता या ठिकाणी CO2 दिला गेला 7% मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. 7% मध्ये काय झालं इट विल गेट डिझॉल्व इनटू द प्लाझ्मा अँड देन हियर वी कॅन से प्रोड्यूस H2CO3 आणि रिव्हर्सिबल रिएक्शन आहे लंग्स मध्ये गेल्यानंतर परत तो CO2 तयार करून टाकेल आणि CO2 लंग्सला देऊन टाकेल. सो 7% मध्ये तर प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तुम्हाला कोणामध्ये आरबीसी. बरोबर. सो आता आरबीसी मध्ये काय होणार CO2 आता आरबीसी मध्ये आला. आता जसा हा CO2 आरबीसी मध्ये आला तर आरबीसी मध्ये दोन मोड आपल्याला समजून घ्यायचे आहेत. दोन मोड कोणते आरबीसी मध्ये एक CO2 या ठिकाणी बाइंड करेल कोणासोबत बाइंड करेल H2O सोबत आणि त्याने काय तयार केलं H2CO3. आता H2CO3 तयार केलं लगेच त्या ठिकाणी डिसोसिएट होऊन जाईल कशामध्ये H प्लस आणि बरोबर आपण काय म्हणतो HCO3 मायनस. बरोबर. सो त्याच्यामध्ये तो डिसोसिएट होऊन जाईल आणि हा HCO3 मायनस आरबीसीच्या बाहेर चालला जाईल त्याच्या अगेन्स्ट आरबीसी मध्ये कोण येतील क्लोराईड आहे. आता HCO3 आरबीसीच्या बाहेर गेला तो कोणासोबत या ठिकाणी कंबाईंड होईल आयदर सोडियम सोबत कंबाईंड होईल किंवा आयदर पोटॅशियम सोबत कंबाईंड होईल आणि मग काय तयार करेल तो सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट. बरोबर. आणि मग तो ट्रान्सपोर्ट होईल. ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर बरोबर जेव्हा तो लंग्स मध्ये आला लंग्स मध्ये परत आता या ठिकाणी है ना या ठिकाणी रिव्हर्सिबल रिएक्शन आहे SCO3 मायनस तयार होईल SCO3 मायनस परत H प्लस सोबत कंबाईंड होईल आणि परत या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड तयार करतील. कार्बोनिक ऍसिड परत या ठिकाणी CO2 आणि H2O तयार करतील अँड देन CO2 विल गेट हियर वी कॅन से गिव्हन टू द लंग्स. तो लंग्सला दिला जाईल. सो अशा प्रकारे रिव्हर्सिबल रिएक्शन सगळ्या है ना. हे झालं 70%. हे कसं झालं 70%. आता उरलेलं किती आहे 23%. 23% तर डायरेक्टली कोणाला बाइंड होतंय हिमोग्लोबिनला. सो आरबीसी मध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याला या ठिकाणी डायरेक्टली CO2 बाइंड होऊन जाईल आणि काय तयार होतो HbCO2 दॅट इज कार्बायनो हिमोग्लोबिन आणि हा कार्बायनो हिमोग्लोबिन मग डायरेक्टली या ठिकाणी काय करेल लंग्स मध्ये कार्बन डायऑक्साईड देऊन टाकेल पार्शियल प्रेशर कमी झालं. तर अशा प्रकारे सगळ्या रिएक्शन्स होणार आहे. तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी समजून घेतो CO2 ट्रान्सपोर्ट कसं होईल 3 वे मध्ये होईल. 7% डायरेक्टली इनटू द प्लाझ्मा 7% डायरेक्टली इनटू द प्लाझ्मा 70% इन बायकार्बोनेट आयन्स आणि 23% कोणत्या फॉर्म मध्ये होईल तर आपण या ठिकाणी बघितलं 23% यस इट विल गेट कंबाइंड विथ द हिमोग्लोबिन. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या रिएक्शन्स बघतो आहोत. थोड्या रिएक्शन्स याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित अंडरस्टँड करा
and then here we are going to discuss our what, that is today's code, है ना. डीपीएस तुम्ही सॉल्व करत नाहीये, मग डीपीएस कंटिन्यू करू का काय करू सांगा मला. व्हॉट अबाउट डीपीएस, कारण मागच्या डीपीएस या ठिकाणी खूप कमी जणांनी सॉल्व केलेले आहे. व्हॉट इज द रिझन, आय डोंट नो. बरोबर, काय रिझन आहे, तुमचे 11वीचे क्लास चालू असतील त्याच्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नसतील. 11वीचे करायचे, 12वीचे करायचे. थोडा आता 11वीकडे लक्ष कमी केलं तर चालेल. 12वीचं टॉपिक व्यवस्थित करून घ्या आधी, मग वेळ उरल्यावर 11वीचं करू आपण परत, काही प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू करा, ठीक आहे. मग उद्यापासून कंटिन्यू करतो, तुम्ही जर सॉल्व करत असाल तर, है ना. ठीक आहे. मीन वाईल का होत जॉईन करा आणि स्क्रीन करा, स्क्रीन यूज करा, होत जॉईन. आणि 1 तारखेपासून नवीन तयार होतोय, सो ऍडमिशन कन्फर्म करा. दिसतोय कोड सगळ्यांना. इथे पण मेसेज केलाय ज्यांना कोड दिसत नसेल, प्ले कोहोट टाकून तुम्ही स्प्लिट स्क्रीन करून करू शकता, किंवा ज्यांच्याकडे ऍप आहे त्यांनी ऍपवर करा. ओके, बाकीचे कंटिन्यू करत राहा, जॉईन करा. The process by which gaseous exchange takes place between the atmosphere and the lungs. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू, ब्रीदिंग. गुड शुभम. ड्यूरिंग एक्सपायरेशन, सांगितलं आता. डायफ्राम फ्लॅट होईल का डोम शेप होईल, पुश डाउनवर्ड का कॉन्ट्रॅक्ट होईल. स्प्लिट स्क्रीन कर ना अनुजा, हो तिकडे बघ, स्प्लिट स्क्रीन करून झूमवर बघ आणि तिकडे बघता आन्सर. गुड. भारती, कल्याणी, शुभम, साक्षी. -% of O2 is bound to hemoglobin present in. हिमोग्लोबिन सोबत किती बाइंड करेल, 97%. 5 जणांतून 3% म्हणताय, कन्फ्युज करू नका. ऑक्सी हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू दी. 20 सेकंड होणार आहे फक्त. The condition for diffusion of O2 in tissue.
22 जण करेक्ट आहे, ऑल ऑफ दिस. गुड. शुभम, अजिंक्य, कल्याणी, साक्षी, परेश. Hemoglobin combines with dash to form carboxyhemoglobin. Carbon monoxide. Dash% of CO2 is transported in dissolved as carbonic acid. %. 70% बायकार्बोनेट आहे ना, कार्बोनिक ऍसिड मध्ये फक्त 7%. समजला नाही आजचा टॉपिक तुम्हाला? Approximately -% of carbon dioxide released by tissue cell diffuse into the plasma and then into the RBC. Now it is 70%. In RBC, CO2 combines with H2O in presence of carbonic anhydrous to form फक्त 9 जण करेक्ट आहे. 16 जण म्हणतात कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. अरे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन केव्हा तयार होतो? जेव्हा कार्बन मोनॉक्साईड Hb ला बाइंड होतो. आता इथे ना Hb विचारलंय तुम्हाला ना कार्बन मोनॉक्साईड विचारलंय. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर दोन्ही रिॲक्ट करतील तेव्हा काय तयार होईल? कार्बोनिक ऍसिड तयार होईल ना. Dash is the last step that takes place inside the cell where food is oxidized and ATP is generated. It is cellular respiration. Very good. So now it is the final podium. कल्याणी नंबर 3. 9 करेक्ट आहे. एक चुकलं कल्याणीचं, साक्षीचं पण एक चुकलं. आणि यस टॉपर कोण आहे आज? टुडेज टॉपर इज कॉंग्रॅच्युलेशन गायत्री आणि अजिंक्य. ठीक आहे, मग बाकीचा पार्ट आपण आता उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस. वी आर गोइंग टू डिस्कस इट टुमॉरो. ठीक आहे, आजचं लेक्चर एंड करतोय. वी विल मीट टुमॉरो. बाय, सेम टाइम.